शेतकरी मित्रांनो, राम राम. अखेर थकीत पीक विमा मंजूर झालेला आहे आणि प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या अंतर्गत खरीप हंगाम 2021मध्ये उर्वरित जो काही राज्य हिस्सा होता तो विमा हप्ता अनुदानाकरिता शासनाने वितरित करण्याचा शासन निर्णय घेतलेला आहे. त्याबद्दलची सविस्तर माहिती आपल्याला या व्हिडिओमधून थोडक्यात घ्यायची आहे. त्यामुळे तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा. तर शेतकरी मित्रांनो, हा शासन निर्णय 30 मार्च 2026 रोजी निर्गमित झालेला आहे. आता आपण जास्त न वेळ घालता फक्त शासन निर्णय बघूया. भारतीय कृषी विमा कंपनीने सादर केलेली मागणी आणि कृषी आयुक्तालयाची शिफारस विचारात घेता प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत खरीप हंगाम 2021मधील हे लक्षात घ्या, उर्वरित राज्य हिस्सा विमा हप्ता अनुदानाकरिता रक्कम 12,70,677 इतका निधी प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या अंमलबजावणीकरिता आयुक्तालय स्तरावर जे एस्क्रो नावाने खाते उघडलेलं असतं, या खात्यामधील शिल्लक रकमेतून भारतीय कृषी विमा कंपनीस वितरित करण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे. आता यामध्ये खरीप हंगाम 2021मध्ये आपल्याला कोणकोणत्या पीक विमा कंपन्या होत्या हे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. तर आता यामध्ये AIC ही एक कंपनी, या कंपनीला वितरित केल्या जाणार. त्यानंतर HDFC आर्गो आहे, या कंपनीला वितरित केल्या जाणार. ICICI लोम्बार्ड ही कंपनी आहे, या कंपनीला वितरित केल्या जाणार. रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी आहे, या कंपनीला वितरित केल्या जाणार. आता त्या वर्षी म्हणजे खरीप हंगाम 2021 साली आपल्याला या कंपन्या होत्या का हे नक्कीच कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्याला हा शासन निर्णय कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. धन्यवाद.